काय बनायला लागली अक्का? काय करायला लागली? आळूच्या पाण्याच्या वड्या. आळूच्या पाण्याच्या वड्या ना? आळूचे पानं कुठे? हां हो, ते आळूचे पानं कुठून आणले? दारातली. दारातले का? इकडे भाकर टाकली, शेकली का? कच्ची. हे काय बेसन पीठ आहे का? बेसन घेतलं. पकड 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 कुठे पकड. सापडली का? असं उलट झालं. असं आडवं आडवं. असं शेगडीवर चांगली भाकर भारी करता येते, भाजता येते चुलीवरच्या आहारासारखी. नाही, याच्यावरच शेकणं चालू शेगडी. इकडं आता 2 भाकरी भाजल्यात चुलीवरच, आपलं सॉरी याच्यावर गेल्यात शेगडीवर. आणि आता करायचे आळूच्या पानाच्या वड्या. इकडं आहेत आळूचे पानं, दारातीलच आळूचे पानं आहेत, छान आहेत, मस्त कवळे. इकडं बेसन पिठाचा घोळ केला आळूच्या पानाला लावायसाठी. इकडं ठेवलंय पाणी आता शेगडीवर. चुलीवर दोडका, पारसा दोडका. पारसा दोडका? पारसा दोडका कुठं जाते? बाजारातून आणला होता. बाजारातून आणला होता का? बाजारातून. पारसा दोडका बघू शकता मित्रांनो. चुलीवर करायला सोनाली पारसा दोडका. तिकडं आळूच्या वड्या वड्या बनवण्याची प्रोसेस अक्काची चालू आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर इकडं हे बघू शकता आळूच्या पानाला लावले. आता बेसन पीठ लावणं चालू आहे. आळूच्या पानाला असं आपण जो बेसन पिठाचा घोळ करतो तो अशा पद्धतीने लावून घ्यायचा आणि त्याचे असे रोल करायचे. तर आता हे दुसरं पान घेतलं, हे जरा पहिला पानापेक्षा थोडंसं मोठं आहे. आळूच्या वडाच्या पानाची रेसिपी करत आहे अक्का, बघू शकता तुम्ही. तर इकडे या बेसन पिठाच्या गोळामध्ये बेसन पीठ आहे आणि मिरच्या कुटून टाकलेल्या आहेत, आहे ना? मिरच्या कुटून टाकलेल्या आहेत हिरव्या, आणि पाणी टाकून त्याला मस्त घोळून घेतलंय. हळद टाकली, लसूण जिरे टाकलेत, आणखीन कुटून हळद, आणि मग ते पाणी टाकून त्याचा घोळ बनवून असा पानांच्या वरती छान चोपडून घ्यायचा. बघू शकता अशा जसं अक्का त्या पानावर बेसन पिठाचा गोळ चोपडायला लागेल अशा पद्धतीने बेसन पिठाचा गोळ याच्यावर चोपडून घ्यायचा छान व्यवस्थित, आणि नंतर मग त्याची घडी मारायची अशा पद्धतीने. घडी मारल्याच्या नंतर एका साईडला त्या चाळणीमध्ये इकडे बघा ठेवून द्यायची. आणि आता हे आपलं तिसरं पान आहे, हे थोडंसं कटलेलं आहे.
वाफेवर करायचे का तेल तळायचे? वडे पाडून तळायचे. तर आता हे पहिले हे सर्व आळूच्या पानाला बेसनाचा गोळ लावून झाल्याच्या नंतर त्या चाळणीमध्ये सगळे काढून ठेवायचे त्या वड्या आणि त्याच्यानंतर मग त्या वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायच्यात आणि वाफेवर शिजवून घेतल्याच्या नंतर त्याच्या वड्या करायच्यात बारीक आणि मग तळून घ्यायच्या त्या. तिकडे पाणी ठेवलं शेगडीवर वाफ पळवून घ्यायसाठी ते. तर काय नॉर्मल रेसिपी महाराष्ट्रात सर्वांनाच प्रचलित आहे, कोणाला माहीत नाही अशी नाही. भरपूर जणांना ही रेसिपी बनवता येते. आळूच्या पानांच्या वड्यांची तर खायला पण छान लागतात आळूच्या पानांच्या वड्या, मस्त कुरकुरीत. तर आता आपलं 5वं पान चालू आहे मित्रांनो आळूच्या पानाचं. आळूचं पान 5वं चालू आहे. आता 5व्या पानाला बेसन पिठाचा घोळ लावायचा आपल्याला. बघू शकता अशा पद्धतीने घोळ लावायचा आपल्याला. हो का? हे बघ ना इकडे आई आळूचे पान. हे बघ आळू, हे अरे थांब. हे आई बघ काय करते, आळूच्या पानाच्या वड्या बनवते. बघ कसं लावते त्याला बेसन. बघ बरं ते बघ. पाण्यानं कोणते पाणी भिडलंय? ते धुवून घेतलेत आईनं पाण्यानं. इकडं आणि त्याला बेसन पीठ लावायचं आहे. तसं नाही करू दे. इकडे आई जवळ ते. हे बघ आई बनवणार आहे त्याचं खायला तुला. आळूचे पानं बनवणार आहे आई तुला खायला त्याचे. हे अर्ध फाटलेले पान आहे मित्रांनो, त्याचा अर्धा भाग इथं आहे. ते असे बारीक करून त्याचे भजी खूप छान येतात. तर आमच्या दारामध्येच हा एक कोंब लावला होता कांनी, तर त्यालाच तोडले की अधूनमधून हे आळूचे पानं येतात. तर हे चिरलेले पान आहेत मित्रांनो, त्याचे भजे करता येतील. हे भज्यामध्ये टाकून, भज्याच्या पिठामध्ये टाकून चिरून त्याला त्याचे भजे बनवता येतील. आता सर्व आळूच्या पानांना बेसन पीठ लावून झालं आहे. तर आता पुढची प्रोसेस बघू आपण काय आहे. तर ते जिरे घेतले ताकखाने, त्यात जिरे टाकले त्यासाठी. हां त्याचं काय करायचं? तर हे याचे भजे करायचे, त्यासाठी याच्यामध्ये मीठ जिरा वगैरे टाकलं आहे आणि आळूच्या पूर्ण पानांना बेसनाचा गोळ लावून झाला आपला, बघू शकता सर्व. आणि नंतर आता इकडे हे पाणी पण वाफळलं असेल, उकळला असेल, तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला त्याला वाफ देऊन घ्यायची आणि वाफेवर शिजवून घ्यायचे. आणि नंतरची प्रोसेस तुम्हाला सांगतो मी. तर बघू शकता आता हे वाफ पाडायला ठेवून दिले उकळत्या पाण्याच्यावर आणि त्याच्यावर आता झाकण ठेवून द्यायचं. तर हे बघा, हे ताट ठेवून द्यायचं त्याच्यावर. आता हे असं ताटवरती ठेवून द्यायचं आणि मस्त छान वाफाळून घ्यायच्या त्या आळूच्या वड्या.
आणि इकडं डबल बेसन पीठ घेतलं, हे घेतलं भजे करण्यासाठी. याच्यात थोडंसं लाल तिखट पण टाकलं वाटतं, बघू शकता. कारण हे जे उरलेले पानं आहेत ना, हे अजून कट म्हणजे व्यवस्थित नाही आहे, ते मधातून कट झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं मग हे याच्यात चिरून टाकायचे वाटतं बेसन पिठात, आणि त्याचे बनवायचे भजे. तर आता बघू शकता हे भजे कसे बनवायचे. तर हे आळूचे पानं चिरून घ्यायचे सगळे, हे बघा. जसं आपण भाजी कोथिंबीर चिरतो ना, तसे ते चिरून घ्यायचे आणि त्या बेसन पिठामध्ये टाकायचे. तर अख्खा चिरून घ्यायला आता ते बघा, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये टाकायचे ते. तर हे पानं उरले होते म्हणून डबल बेसन पीठ घेऊन हे पानं चिरून त्याचे भजे करायचे. जर पानं जर उरले नसते तर मग काही भजी करायची वगैरे काही गरज नव्हती. ठीक आहे. तर बघा, हे उरलेले आळूचे पानं बेसन पिठामध्ये टाकून असे व्यवस्थित पाणी वगैरे टाकून मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे, हळद टाकली, लाल तिखट टाकले, मीठ टाकले. आणि आता याचे करायचे भजे. आणि इकडे आपल्या आळूच्या वड्या वाफाळायला चालू आहेत शेगडीवर. फायनली आळू वड्या शिजलेल्या आहेत वाफेवर, आणि ते आता अशा पद्धतीने कापून घ्यायचं, कट करून घ्यायचं चाकूने. तर इकडं अख्खा कट करून घ्यायला लागली आळू वड्या, बघू शकता तुम्ही. तर छान मस्त पाण्याच्या वाफेवर वाफ काढून घेतल्यात आपण त्या. तर अशा पद्धतीने त्या सर्व एक एक कट करून घ्यायच्या. छान अशा पीसमध्ये कट करायच्या, बघू शकता तुम्ही. आळूच्या वड्या छान वाफायला गेलेल्या आहेत, कारण बघू शकता चाकूने कापायला पण एकदम सहज कापता येऊ राहिलेलं. कापायला काही अडचण येत नाही, एकदम नरम झालं. तर सर्व वड्या आपण आता कापून घेतले चाकूच्या मदतीने. आणि इकडे तेल ठेवलं गरम करायला. तर ह्या सर्व आपल्याला वाफ पाळून घेतलेल्या वड्या ह्या तेलामध्ये फ्राय करायच्या आता. तर एक वाफाळलेली वडी अख्खान खाऊन बघितली तर छान झाली आहे. काय पहिले भजीच टाकायला की का. तर इकडे आपण जे पान उरले होते मित्रांनो, जे कट झालेले होते मधातून, खराब म्हणजे मधातून त्याचे पानं कट झाले होते, ते 2-3 उरलेले पानं आपण बेसनाच्या गोळामध्ये टाकून चिरून बारीक मिक्स केले होते. आणि आता त्याचेच भजी करणं चालू आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे भजे काढून घेतल्याच्या नंतर मग आपल्याला त्या वड्या तळून घ्यायच्या त्याच्यात वाफाळलेल्या. तर हे आहेत आळूच्या पानाचे भजे.
त्याला पलटी करून घ्यायचं आता. एकमेकाला चिटकले ते. तर आळूच्या पानाच्या भाज्यांचा पहिला घाणा तयार झाला मित्रांनो, बघू शकता. आता हा दुसरा घाणा आहे. नंतर मी तुम्हाला आळूच्या पानांच्या वड्या फ्राय करताना दाखवेल. तर हे बघा, त्या आहेत आळूच्या पानांची भजी गरम, बघू शकता. तर भजी आपले आता करून झालेत आळूच्या पानाचे. आणि आता आपल्याला हे जे आळूचे वड्या आपण वाफळून घेतले होत्या, पानं वाफळून घेतले होते, ते आपण कट केलेत आणि ते आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे तेलात. हे बघू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आता तेलामध्ये छान कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे ते आळूच्या वड्या, ज्या की आपण वाफेवर शिजवून घेतले होते. छान अशा कुरकुरीत आपण त्या भाजून घेऊ, ते फ्राय करून घेऊ. भाजून नाही, फ्राय करून घेऊ. तर अक्काचं चालू आहे इकडं फ्राय करणं आळूच्या वड्या. बघू शकता इकडं फ्राय झाल्यात आपल्या आळू वड्या छान. तर आता त्यात काढून घेऊ आपण. हे बघा, तर बघू शकता मित्रांनो, आपल्या आळूवड्या छान फ्राय झाल्यात तेलामध्ये. तर आणि हा दुसरा जे आपल्या राहिलेल्या आळूवड्या आहेत ते आपण टाकून घेऊ याच्यामध्ये आणि फ्राय करून घेऊ. तर मित्रांनो, आपला आळूवड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.